तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात. चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी. अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते. माझी बचत माझा फायदा. अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक. उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेची प्रसूती प्रक्रिया सुरू असताना ऑन ड्युटी डॉक्टरांनी थेट ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवल्याची घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात मध्यवर्ती रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर बनसोडे यांना तक्रार प्राप्त होताच संबंधित डॉक्टरवर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती डॉक्टर बनसोडे यांनी दिली. उल्हासनगर कॅम्प नंबर 3 येथील आनंदनगर परिसरात राहणारी राजनंदिनी प्रकाश एलदोडे वय वर्ष 24 हिला प्रसूतिकाला सुरू झाल्याने मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राजनंदिनी हिने मध्यवर्ती रुग्णालयात प्रसूतीसाठी नाव देखील नोंदवलं होतं. तसेच तिच्यावर वेळीच उपचारही सुरू होते. दरम्यान तिला प्रसूती काळ सुरू झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान बाळाने पोटातच शी केल्याने सीझर करावं लागेल असं उपस्थित डॉक्टरांनी सांगितलं. तसेच डॉक्टरांनी तिला उपचारासाठी तात्काळ ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्याच्या सूचनाही नातेवाईकांना दिल्या. त्याप्रमाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये राजनंदिनीला नेताच अवघ्या 27 मिनिटातच राजनंदिनीची नॉर्मल डिलिव्हरी झाली असून बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत. मात्र या भयंकर प्रकारानंतर संतप्त नातेवाईकांनी मध्यवर्ती रुग्णालयाचे मुख्य डॉक्टर मनोहर बनसोडे यांना तक्रार केली. तसेच नाराजी व्यक्त केली. दरम्यान सगळ्या सोयी सुविधा मध्यवर्ती रुग्णालयात असतानाही रुग्णांच्या जीवाशी डॉक्टर खेळ करत असल्याचे आरोप राजनंदिनी हिच्या वडील समाधान प्रधान यांनी केले. मी समाधान प्रधान उल्हासनगर 3 येथे राहतो. माझी मुलगी राजनंदिनी येलदोडे हिला मी प्रसूतीसाठी सेंट्रल हॉस्पिटल 3 येथे ॲडमिट केलं असता मी रात्री 9-9:30ला तिला ॲडमिट केलं. त्यानंतर सकाळी जेव्हा मी विचारायला लावलो सरांना, डॉक्टरांना विचारलं की सर काय पोझिशन आहे, पोरगी कशी नॉर्मल डिलिव्हरी होईल का, तेव्हा सरांनी मला उत्तर दिलं की हो 2-3 वेळेस त्यांनी मला, मी दुपारा आलो नंतर पुन्हा रात्री त्यांचं उत्तर तेच होतं. परंतु माझ्या असं लक्षात आलं जेव्हा मी मुलीला ॲडमिट केलं तेव्हा प्रथम उपचार जो म्हणता तो प्रथम उपचार त्यांनी केलाच नव्हता. जर मी ह्या हॉस्पिटलमध्ये ती मुलीचा सोनोग्राफी, रक्त हे सगळं रिपोर्ट मी ह्याच सेंट्रल हॉस्पिटलमध्ये तिची जांच केली आणि ते रिपोर्टसुद्धा सेंट्रल हॉस्पिटलच्या त्या याच्यावर दिले होते मी. परंतु यांनी ह्या डॉक्टरच्या हडगर्जीपणामुळे मुद्दाम त्यांनी पेशंटला जबरदस्ती तिची हेडसाळ करण्याचा प्रयत्न केला. मी हे आरोप म्हणजे माझा आरोप आहे त्यांच्यावर की ते पेशंटला उपचार पद्धतशीरपणे करत नाही. मला हे म्हणायचं आहे, मुलीला जेव्हा रक्त कमी होतं हे रिपोर्ट त्यांच्या सोनोग्राफीमध्ये ब्लड टेस्ट केलं त्यावेळेस ते त्यांच्या निर्धारणास नाही आलं पाहिजे होतं. जेव्हा मी पेशंटला ॲडमिट केलं त्यावेळेस त्यांनी प्रथम उपचार म्हणून त्यांनी रक्त ही प्रोसिजर त्यांनी चालू करायला पाहिजे होतं. पण तसं न करता केलंच नाही त्यांनी. आणि नंतर मग म्हणता की मग तुम्ही मुलीला पुढं ठाणा सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जा, इथं होणार नाही. म्हणजे पेशंटच्या मनामध्ये हे भीती घालून देता आणि घाबरवता. हे आज जे प्रकरण घडलं ते राजनंदीच्या विषय घडलं, पण इतरही राजनंदीच्यामध्ये होऊ नये किंवा इतरही पेशंटच्या बाबतीत घडू नये ही माझी आशा आहे. मी आज माझे मित्र साठे सर्व आमचे संकल्प सामाजिक परिचय टीम ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर बनसोडे साहेब यांना भेटून त्यांच्यासमोर सविस्तरपणे मांडलं. तेव्हा डॉक्टरना बोलावून त्यांनी यावर डॉक्टराविषयी कारवाई करून त्यांना डायरेक्ट मेमो दिला व समजून सांगितलं की यापुढे असं प्रकार घडता कामा नाही. तर या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक मनोहर बनसोडे यांनी डॉक्टरांना चांगलेच धारेवर धरले असून तडकाफडकी निर्णय घेत संबंधित डॉक्टरला मेमो दिलाय. तर भविष्यात असा कोणताही गैरप्रकार निदर्शनास आल्यास निलंबनाची कारवाई केली जाईल असे आदेशही देण्यात आले. नंदिनी नावाची महिला जी होती ती आपल्याकडे ANC सेकंड ग्रॅव्हिडा होती. पहिले तिचं नॉर्मल होतं, पण दुसऱ्या वेळेस ती गरोदर असताना तिचं HB कमी होतं आणि वेळोवेळी आपल्याकडे ANC चेकअपसाठी येत होती. तिचं HB कमी होतं त्यामुळे मग तिचं ब्लड ट्रान्सफ्युजन, तिला हिमअप म्हणजे ब्लड वाढवण्यासाठी गोळ्या वगैरे सगळं दिलेलं होतं.
पण तरीसुद्धा तिचं 8च HB होतं आणि डिलिव्हरीच्या वेळेस अचानक म्हणजे तिचं आणखी परत म्हणजे काही कारण नसताना 6.1 HB आलं. मग सदर पेशंट आपल्याकडे 30 तारखेला ॲडमिट झाल्यानंतर दुपारी डॉक्टरांनी मला फोन केला होता की ही पेशंट अशी 6 HB आहे, तिला आम्ही पाठवून देतो. त्यांना स्पष्ट मी सांगितलं होतं की पेशंटला अजिबात कुठे शिफ्ट करायचं नाही, पेशंटला ब्लड ट्रान्सफ्युजन लावा, नॉर्मल डिलिव्हरीची वाट बघा, नाही झाली तर इमर्जन्सी सीझर घ्या तोपर्यंत. म्हणजे हे सगळं मी सांगूनसुद्धा त्या संबंधित जे कोणी ऑन कॉल डॉक्टर होते, गायनेकोलॉजिस्ट, त्यांनी तो पेशंट रेफर केला आणि रेफर केलेला पेशंट हा सिव्हिल हॉस्पिटल ठाणे येथे गेल्या नॉर्मल डिलिव्हरी झाली. म्हणजे गायनेकोलॉजिस्टच्या नॉलेजचा मला इथे एक संभ्रम निर्माण झाला आणि त्या संबंधित गायनेकोलॉजिस्टला मी एक खुलासा द्या म्हणून एक पत्र केलेलं आहे आणि त्याच्यावरही मला समाधानकारक नाही त्यांचा खुलासा वाटला तर मी त्यांना काढून टाकणार आहे. ही त्यांच्यावर मी ॲक्शन घेतलेली आहे. परंतु हे असे ॲनेमियाच्या बाबतीत किंवा कोणत्याही कॉम्प्लिकेटेड डिलिव्हरीच्या बाबतीत हे असे डायग्नोसिस होऊन रुग्णांना हाकनाक म्हणजे इथून शिफ्ट करायचं, ह्या गोष्टी पुन्हा ह्या रुग्णालयामध्ये घडणार नाहीत याची काळजी तंतोतंत घेणार आहे. कसं आहे, जे ड्युटीवर असतात त्या संबंधित ड्युटीवर जे कोणी डॉक्टर असतील आणि त्यांच्याकडून जर असे म्हणजे काही त्रुटी असेल तर त्यांना सुधारण्यासाठी हे समज द्यावाच लागते आणि इथून पुढे सुधारतील अशी आशा धरतो आपण. नक्कीच सुधारणार. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, उल्हासनगर. जियाज मल्टी स्पेशालिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूल जवळ लोकेटेड आहे. हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व NABH ॲक्रेडिटेड आहे. या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा ICU सुविधा आहेत. तसेच इथे OTमध्ये आपल्याकडे लेझर, लॅब तसेच जनरल सर्जरी होतात. आपल्याकडे गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात. त्याचबरोबर आपल्याकडे पिडियाट्रिशियन, बालरोगतज्ञ, तसेच आपल्याकडे फिजिशियन, त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट, कॉस्मेटॉलॉजिस्ट, आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत. मॅक्स लाईफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे. हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. हे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये CT स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतं ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा 155 एकरमध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी. तर आजच संपर्क करा. चड्ढा रेसिडेन्सी, वांगणी. संपर्क क्रमांक 9355154154. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या 1 वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा. तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525.
परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.